तर मित्रांनो, मी आलो आहे रेल्वे स्टेशनच्या पुढच्या साईडला. हे पहा आपण, बाहेर असं पूर्ण आता प्लेन करायचं काम चालू आहे आणि कंपाऊंड बी केलेलं आहे साईडनी सर्व स्टेशनच्या. नाव वगैरे लावले आपण पहिले टाकलेलं होतं. मित्रांनो नमस्कार, राम राम. आज आहे 12 फेब्रुवारी. मी आलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवर. तर आजपासून हायस्पीड ट्रायनंतर कुठवर काम आलेलं आहे हे आज आपण पाहणार आहोत. पाहूया. तर दोन्ही ट्रॅकचं पूर्ण काम झालेलं आहे. हे पहा, JCB रुळावर चालायला लागली आहे मित्रांनो, पाहू शकता. मित्रांनो, मी सध्या बोर्ड पाशी आलेलो आहोत. हे पहा, बीड रेल्वे स्टेशनचा बोर्ड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 2 ट्रॅक पूर्ण रेडी झालेले आहे. दोन्ही याच्यावर नवीन पत्रे टाकलेले आहे संपूर्ण. तर मित्रांनो पाहू शकता आपण, माझ्या पाठीमागे झाडं लावलेले आहे स्टेशनच्या बाजूला, प्लॅटफॉर्मच्या बाजूला ते झाडं लावलेले आहे. हे दोन्ही ट्रॅकचं पूर्ण काम झालेलं आहे आणि स्टेशनला कलरिंग वगैरे सर्व झालेले आहे. आणि ते पहा, तिथं खाली एक सीडी बी तयार केलेली आहे जायसाठी आणि नाव टाकलेले आहे वाट्यावर बसतात. तिथं बीड बी लावलेलं आहे पाटी. आतमध्ये स्टेशन बी हे केलेलं आहे पूर्ण. वेटिंग रूम सुद्धा आहे. तर या साईडने वर यायचा मार्ग केलेला आहे, पाहू शकता. हे वरच्या साईडने हे पहा, हे संपूर्ण असं दिसत आहे. शेड केलं होतं स्टेशनवर. बाजूला स्टेशन आहे. तर माझ्या पाठीमागे पाहू शकता की सेल्फी काढण्यासाठी खूप उत्साह आहे लोक बीडच्या नावाच्या पुढं, पाहू शकता. बीडमध्ये रेल्वे स्टेशन झाल्यापासून बीडकरांना खूप आनंद आहे. हे आपण रेल्वे स्टेशनच्या समोरच्या साईडने आलेलो आहोत. सर्व असं दिसत आहे. लोकांची खूप गर्दी फी व्हायला लागली आहे स्टेशन पाहायला. आणि स्टेशनपाशी जे नाव आहे त्याच्यापाशी येऊन खूप जण सेल्फी बी काढताय. या साईडला आपण, इथं बाजूला स्टेशन आहे. या साईडला पाहू शकता, इथं 3ऱ्या ट्रॅकचं काम चालू आहे आणि तिथं 4थ्या ट्रॅकचं काम सुरू होणार आहे. तर मित्रांनो, खूप जणांच्या मला कमेंट आल्या की आपल्या बीडमध्ये ट्रेन कधी सुरू होणार आहे. हायस्पीड तर ट्राय झाली आता आणि ट्रेन कधी सुरू होणार आहे. तर जी हायस्पीड ट्राय झाली होती त्याच्यानंतर एक आपल्या कलेक्टर साहेबाकडे एक ह्याचा प्रस्ताव जातो की अशाच्या हायस्पीड ट्राय सक्सेसफुली झालेले आहे. त्याच्यानंतर ते प्रस्ताव आपल्या मुंबईकडे जातं आणि मुंबईकडून केंद्र सरकारकडे जातं आणि केंद्र सरकारकडून मग ती मान्यता भेटून असं हे चालू होऊन जातं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असे काम झालेलं आहे स्टेशनचं.